माझ्या सावकाराकडे ठेवायचे होते, म्हणजे मी आल्यावर माझे मला व्याजासकट परत मिळाले असते, तर ते 1000 रुपये त्याच्यापासून घ्या आणि ज्याच्याजवळ 10,000 आहे त्याला द्या. कारण ज्या कोणाजवळ आहे त्याला दिले जाईल व त्याला भरपूर होईल, आणि ज्या कोणाजवळ नाही त्याच्याजवळ जे असेल ते देखील त्याच्यापासून काढून घेतले जाईल. आणि ह्या निरुपयोगी दासाला बाहेर अंतरात टाका, ते रडले व दात खाणे चालेल. वाचन करा. हालेलुया. काय केलेलं आहे, एका परदेशी जाणाऱ्या मनुष्याने आपल्या दासाला बोलवून त्यांच्यावर आपली मालमत्ता सोपवून दिली. जाताना 3 व्यक्तीला बोलवलं, एकाला 5 दिले, एकाला 2 दिले आणि एकाला 1च दिले, आणि सांगितले की ह्याच्यावर व्यापार करा. हालेलुया. कारण मी जेव्हा दुसऱ्यांदा येईल तेव्हा तुमच्याकडे जे दिलेले पैसे आहेत त्याचा हिशोब मला द्यावा लागल. हालेलुया. ह्याचा जर अर्थ जर बघितला, पवित्र आत्मा परमेश्वराने आपल्याला जाताना दिलेला आहे. हालेलुया. कुणाला पवित्र आत्मा दिलाय? तुम्हाला सर्वांना. प्रभू येशू म्हणला, मी जाताना मी चाललोय, पण मी तुम्हाला कैवारी आत्मा पाठवून देईन. हालेलुया. पण आपल्याला चेक केलं पाहिजे, जर पवित्र आत्मा आपल्याला भेटला तर त्या तिसऱ्या व्यक्तीसारखं पुरून जमिनीमध्ये फिरू नका. मला हालेलुया. पवित्र आत्मा भेटला, येशू नाव तुम्हाला प्राप्त झालंय, पण त्याच्यावर व्यापार करा, त्याला वाढवा, त्या नावाला, त्या पवित्र आत्म्याचा वापर करा. आज कित्येक लोक आम्ही बघतो पवित्र आत्म्याची किंमत त्यांच्या जीवनामध्ये नाही. काय पवित्र आत्मा आहे? कोण पवित्र आत्मा आहे? हालेलुया. पवित्र आत्म्याची किंमत नाही. त्यांचं बोलणं बघा, ते पुरून ठेवल्यासारखं आहे. पवित्र आत्मा प्राप्त केलाय, प्रत्येक रविवारी नटून खटून 10:30 वाजता निघणारे आहेत, पण पवित्र आत्म्याची किंमत नाही. बोलणं बदललेलं नाही, वागणूक बदललेली नाही, व्यवहार बदललेला नाही. हालेलुया. तर अशा व्यक्तीला बायबल सांगतं ते 1,000 जे आहे दिलेलं आहे, पण त्याला माहिती आहे की माझा मालक डेंजर आहे. हालेलुया. आज जी पेंटिकॉस्टल मंडळी म्हणून जगभरात आपण पेंटिकॉस्टलचा सण, पण लोकांना पवित्र आत्म्याची किंमत नाही. येशूला मानतात, येशू प्रभू आहे म्हणून मानतात, येशू देव आहे म्हणून मानतात, येशूचे सगळ्या वचन त्यांना आवडतात, पण पवित्र आत्मा जो होली स्पिरिट त्याला म्हणतात त्याची किंमत त्यांच्या जीवनामध्ये नाही. तो एका क्षणात तुम्हाला अपंगपणातून नीट करू शकतो, एका क्षणात तुम्हाला त्या स्पिरिट पासून फिरवू शकतो, एका क्षणात तो तुम्हाला बदलून टाकू शकतो. कोण? पवित्र आत्मा. जर पवित्र आत्मा म्हटलेला आहे, तो सगळे तुम्हाला पारखत राहतो, उठता बसता तुम्हाला चेक करत राहतो, तुमचं बोलणं कसं आहे, तुमची वागणूक कशी आहे. पवित्र आत्मा बगर वचनाचं काहीच करत नाही. मला हालेलुया. तसं ह्या दासानं काय केलं, दोघांना चांगला व्यापार केला. ज्याला 5,000 दिलं त्यानं 5 वर 5 केले, ज्याला 2 दिले त्याला 2 वर 2 केले, आणि ज्याला 1,000 रुपये दिले होते त्यानं काही त्याचा वापर केलेला नाही. जमिनीमध्ये खड्डा खोदला आणि ते 1,000 रुपये भरून ठेवला, काही वापर केला नाही. तसं आज आपण चेक करा, जर देवानं मला पवित्र आत्मा दिलाय तर त्या पवित्र आत्म्याचा वापर मी किती करत आहे. जर पवित्र आत्मा तुम्हाला देवानं दिलाय तर तुम्ही किती वापर करत आहात. हालेलुया. हे थोडं आपल्याला चेक करणं गरजेचं आहे. रोमकरासपत्र 12:6 ते 8 वाचा. किती जणाला पवित्र आत्मा भेटलाय आम्हाला पवित्र आत्मा. येशू कोण आहे? देव आहे, माहिती आहे. पवित्र आत्मा बी भेटलाय, पण 12:6 ते 8 आपल्याला प्राप्त झालेल्या कृपेप्रमाणे आपल्याला निरनिराळे उपादाने आहेत. मग ईश्वरी संदेश सांगायचा असल्यास आपण तो आपल्या विश्वासाच्या प्रमाणाने सांगावा. सेवा करताना सेवेत तत्पर असावे. शिकवणाऱ्याने शिक्षण देण्यात, बोध करणाऱ्याने बोध करण्यात तत्पर असावे. दान देणाऱ्याने ते औदार्याने द्यावे. अधिकाऱ्याने आपले काम आस्थेने करावे. दया करणाऱ्याने ती संतोषाने करावी. हे काय आहे? पवित्र आत्म्याची कृपादान आहे. जसं ते 1,000 वाल्यानं काय केलं, पुरून ठेवलं. आज कित्येक लोक प्रार्थनेला येतात, मंदिराला येतात, चर्चला येतात, कुठं बी जाऊन बसायला ते नित्य नियमानं जातात, पण त्या पवित्र आत्म्याला ते खिन्न करतात. पवित्र आत्म्याचा वापर ते करत नाहीत. इथं दिलंय की संदेश